तो भला शेवट तो भला भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला भला शेवट तो 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 भला 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 शेवट तो भला माझा पाऊ गोड झाला माझा पाऊ गोड झाला आलो आलो निजाच्या माहेरा माहेरा आलो निजाच्या माहेरा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईचा बरा रखुमाईचा बरा रखुमाईचा बरा भेटी भेटी रखुमाईचा 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 भेटी रखुमाईचा रखुमाईचा
भेटी रखो माईच्या रखो मायेचा वरा भेटी रखो मायेचा वरा वरा रखो माई रखो माई रखो माई चा
चुकाविला माझ्या तुकोबरायांचे शब्द आणि गुरुजीचा आवाज खूप सुंदर मिलाप आहे बर का हा. हरी भजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. हा एक विशिष्ट अशी पद्धत आहे माझ्या तुकोबरायांच्या जीवन जगण्याची. फक्त आणि फक्त समर्पण आहे. बोलायचं झालं तर विठ्ठलाचं बोलतो, करायचं झालं तर विठ्ठलाचं करतो आणि पाहायचं झालं तर विठ्ठलालाच आम्ही पाहतो. टोकाची भूमिका घेऊन केलेलं समर्पण आणि त्या समर्पणाचा परिणाम अशा पद्धतीनं दिसून आला की सामान्य जीवाचा परिणाम मात्र त्या परिणामापुढे अगदी फिका या ठिकाणी पडतो. मग तुकोबरायांच्या जीवनाचा परिणाम इतका गोड हाती लागला, त्याला कारण काय तर तुकोबरायांनी जीवनामध्ये फक्त आणि फक्त सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि कते बोल न बोल ती सर्व काही असेल नसेल ते भांडवल आमचा देव आहे. आणि त्या भगवंताच्या चरणावर झालेलं समर्पण अखंड त्याचं नाव आपल्या मुखामध्ये आहे. बरं ती भजन करण्याची पद्धती सुद्धा एक विशिष्ट आणि गोड अशा पद्धतीची आहे बरं का. तुमचं आमचं भजन हे देवापर्यंत नेतं की नाही माहीत नाही, पण माझ्या तुकोबरायांचं भजन मात्र त्यांना देवापर्यंत घेऊन गेलं. हा आपलं भजन परिणामाला कारक ठरतं की नाही माहीत नाही, पण माझ्या तुकोबरायांच्या भजनाचा परिणाम मात्र हाती त्यांच्या या ठिकाणी लागला. मग काय भिन्नता काय फरक याच्यामध्ये दिसून येतो. नाही तुमच्या आमच्या भजनाचा परिणाम हाती लागत. बऱ्यापैकी लोक 40-40, 50-50 वर्षापासून भजन करतात. एका भजनाचे 2-2 टाळाचे जोड पार छटाकावर आणलेत तरी भजनाचा परिणाम दिसायला तयार नाही. आम्ही रात्र डोळे फोडू भजन करतो, पण तरी मात्र आमचा देवाचा काही संवाद व्हायला तयार नाही. कारण आम्ही संतांनी ज्या पद्धतीनं भजन केलं त्या पद्धतीचं भजन आमच्याकडे नाही आहे. मुळात भिन्नता एक पाहायला मिळते, फरक एक पाहायला मिळतो की तुकोबरायांनी भजन केलं ते लोकांतात नसून एकांतात आहे. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. लोकांतात नसून माझ्या तुकोबरायांचं भजन होतं ते एकांतामध्ये. मग लोकांतात झालेलं भजन परिणामाला कारक ठरेल की नाही माहीत नाही. भले पाकिट मोठं मिळेल पण देवापर्यंत नेल की नाही माहीत नाही बरं का. लोकांतामध्ये झालेलं भजन हे परिणाम दाखवत नाही, पण एकांतामध्ये झालेलं भजन मात्र परिणामाला कारक ठरलं आणि तो परिणाम तुकोबरायांच्या जीवनामध्ये दिसून आला. तुकोबरायांनी स्वतःचा अनुभव सांगावा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. हरी कथा भोजन परवडी
विस्तारे हरिकथा. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपुला जीवद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. परिणाम दिसला एकांता झालेला भजनाचा. त्या भजनामध्ये जीवाचा देवाशी आणि मनाचा मनाशी संवाद घडून आला. तो संवाद माझ्या तुकोबरांच्या भजनानं झाला. मग तुमच्या आमच्या भजनानं संवाद होतो की नाही माहीत नाही, पण वाद झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्याकडे होतात का भांडणं? भजनात भांडणं होतात का? हां हां, होतात होतात, प्रत्येक गावात होतात बरं का. संवाद होतो की नाही माहीत नाही, पण वाद झाल्याशिवाय राहत नाही. एका गावात असा मोठा वाद झाला गुरुजी, हातात टाळ होता, तो टाळच हाणला त्यानं दुसऱ्या भजनाच्या डोक्यात. हा, कारण विचारलं का हो, नाही रागच तेवढा आला तर मग काय करू, दुसरं काही सापडलं नाही, हातात टाळ होता म्हणजे मग हाणला. म्हटलं अहो पण राग यायचं कारण काय? काय नाही म्हणत्यानं माझा अभंग म्हणला म्हणून मला राग आला आणि मी टाळ आणला. म्हणलं मग तुम्ही दुसरा म्हणा ना. नाही मला तेवढा एकच येत होता. मग एका अभंगात जर आम्ही टाळानं डोकं फोडू शकतो तर अख्खा गाथा ज्ञानेश्वरी पाठ केल्यावर आम्ही माणसं सुद्धा मारायला मागे पुढे पाहणार नाही. अशी अधोगतीकडे चालणारी आमची भक्ती, आमचं भजन कसं परिणामाला प्राप्त होईल मला सांगा. भजन करावं ते विशिष्ट अशा गोड पद्धतीनं माझ्या तुकोबरांच्या जीवनातलं भजन होतं. त्या भजनानं अवस्था प्राप्त झाली. हा, गणू वाजे गुणा गुणा, वारा वाहे ऋणा जुना, भव तारकुहा कान्हा, वेगी भेटवा का चांदवो चांदणे, चापेवो चंदनू, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी, बैसले शेजारी, गोविंदाचे हाची नेम आता न फिरे माघारी. घररी घे झाले पटरानी बळे, घररी घे झाले पटरानी बळे, वरिले सावळे, वरिले सावळे, परब्रह्म हाची नेम आता न फिरे माघारी. एक उच्च अशा पद्धतीची अवस्था माझ्या तुकोबरायांना त्या भजनानं प्राप्त होते. आणि जो भजनाचा नामाचा नियम चालू झालाय, काही केल्या आता त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा विक्षेप तयार होता कामा नये, तो नियम माघारी फिरता कामा नये. बैसले शेजारी गोविंदाचे, हा अनुभव सांगणारं संतांचं चरित्र आमच्याकडे आहे. म्हणजेच त्या भजनाचा एक गोड अशा विशिष्ट अशा पद्धतीचा परिणाम आमच्याकडे आहे, संतांकडे आहे. पण आम्ही तुम्ही कितीही भजन केलं तरी त्यांच्या परिणामासारखा परिणाम मात्र आम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणजेच आमचं भजन हे विकारासहित आहे आणि संतांनी जे भजन केलं ते विकाररहित या ठिकाणी आहे. आमचं भजन विकारासहित आहे असं मी का म्हणते तर 2 अभंग पाठ केले, व्यवस्थित म्हणता यायला लागले की लगेच कॉलर टाईट करतो, माझ्यासारखा भजनी पंचक्रोशीत नाही म्हणतो बरं का. हा, परमार्थामध्ये परमार्थाच्या सफलतेकरिता
हा, तुमच्याकडे किती आहे याला महत्त्व नाही, तुमच्याकडे ते किती कशा पद्धतीनं तुम्ही ते समोर प्रदर्शित करतात, ठेवतात, अथवा तुमच्यामध्ये विनम्रता किती आहे, नम्रता किती आहे, ही एका वारकऱ्याकडे महत्त्वाचं मुख्य असलेलं लक्षण या ठिकाणी आहे. आणि ही विनम्रता घेऊन तुम्हाला आम्हाला भक्ती करावी लागेल. मग दोन अभंगानं जर आम्ही अहंकार नावाच्या, अभिमान नावाच्या दोषाला बळी पडत असो, तर कसं आमचं ते भजन देवापर्यंत जाणार आहे, ते परिणामाला प्राप्त या ठिकाणी होणार नाही. असं दोष नसलेलं भजन, विकाररहित असलेलं भजन माझ्या तुकोबरांच्या जीवनामध्ये आहे. हा, संसाराच्या नादी लागले नाही तुकोबराय, त्याच्या नावावर शून्य घालून वाढता हा पुण्य धर्म केला, असं म्हणणारे माझे तुकोबराय काही काळ काम क्रोधादी विकारांना सुद्धा त्रस्त आहे. कामी नेली चित्त निधी अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. हा, काम क्रोधादी विकारांना सुद्धा त्रस्त झाले. संसाराची सेवा करण्यात वेळ वाया घालवला, पण आता मात्र तसं राहून जमणार नाही. म्हणून माझ्या तुकोबरांनी देवाच्या नामाला, कीर्तनाला सुरुवात करावी. इतकं नाव घ्यावं, इतकं नाव घ्यावं, इतकी टोकाची भूमिका घेऊन केलेलं समर्पण, आणि त्या समर्पणाचा सरशेवट परिणाम असा दिसून आला की तो परिणाम सांगताना अभंगाच्या प्रथम चरणात शेवट तो बैला, 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 शेवट तो शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, ए शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा प्रभू, माझा प्रभू गोडे झाला, आलो निजाचा मायेरा, 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 आलो निजाचा मायेरा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. प्रथम चरणामध्ये तुकोबराय अति उच्च प्रतीचा आलेला अनुभव आणि त्यापासून झालेला आनंद सांगतात. आमच्या जीवनाचा शेवट गोड झाला, नुसता गोडच नाही तर बहु गोड झाला. अत्याधिक झालेला आनंद आहे. पारमार्थिक दृष्टिकोनातून दोन काळांचा विचार अतिशय महत्त्वाचा. एक आहे माध्यान्ह काळ, दुसरा आहे अंतकाळ. मग माध्यान्ह काळाचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका, नाथ महाराजांचा आग्रह झालाय. जरी झाला संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवासी,
नित्य उठून या खावयाची चिंता, परी तू आपुल्या हिता नाठवीसी विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल संन्यासी असेल तरी पोटाला भूक लागली की 2 घरं मागून तो पोटाची व्यवस्था करतो. म्हणजे पोटाची चिंता प्रत्येक जीवाला या ठिकाणी लागून आहे. पण संतांचं सांगणं जीवाला झालंय की तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणजे खाण्यापिण्याच्या चिंतेत वेळ व्यर्थ वाया घालवू नको, उभं आयुष्य त्याच्यासाठी समर्पित करू नको. माध्यान्ह काळाचा विचार करायची गरज नाही, गरज आहे ते एका काळाचा विचार करण्याची, आणि तो काळ म्हणजे अंतकाळ नावाचा काळ आहे. कारण अतिशय महत्वाचा काळ जर कुठला असेल सर्व काळांमध्ये तर तो अंतकाळ या ठिकाणी आहे. मग या अंतकाळामध्ये, अंतकाळाला साधू संतांच्या नजरेमध्ये इतकं महत्व का आहे, तर जीवनभर आपण ज्या पद्धतीनं जीवन या ठिकाणी जगणार आहोत आयुष्यभर, त्या पद्धतीची पावती देणारा हा काळ म्हणजे अंतकाळ आहे बरं का. तुम्ही जर संपूर्ण जीवन संसारासाठी समर्पित कराल तर या संसाराचं खोटं स्वरूप त्या अंतकाळामध्ये लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराजांनी त्याचं फार प्रकरण गोड सांगितलंय बरं का. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, हा राहती निराळी रांडा पोरे सकळ. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. हा, ज्या नातेसंबंधांना तुम्ही आम्ही एवढं मनापासून जीव लावतो, नवे नवे तर उभं आयुष्य ज्यांच्यासाठी खर्च करतो, अशा या खोट्या लोकांचं खोटं प्रेम कुठपर्यंत. हा, इतकं जीव लावलं बायकोला आयुष्यभर, पण त्या नवऱ्याला कोरोना जेव्हा झाला तेव्हा त्याचं जेवायचं ताट लोटायला 10 फुटाचा बांबू आणला बरं का कुणी, बायकोनं. हा, हे अंतकाळामध्ये होणारं हे दर्शन आहे, वास्तवाचं दर्शन आहे, सत्य परिस्थितीचं दर्शन आहे. म्हणून हा अंतकाळ संतांच्या नजरेमध्ये अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आहे. आणि मग अंतकाळाचा परिणाम चांगला या ठिकाणी लागावा असं वाटत असेल तर समर्पण केलं जे संसारासाठी, त्याच्यातला अर्धा तरी वेळ देवाच्या समर्पणासाठी शिल्लक या ठिकाणी ठेवा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. तुकोबरांचा आग्रह जीवाकडे झालाय, तो अंतकाळातला सोयरा आहे. हा, कारण माझ्या तुकोबरांनी सांगावं, तुका म्हणे तुझा सोडवीना कोणी, तुका 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 म्हणे तुझा सोडवीना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया वाचोनिया. काळ आला जवळी ग्रासावया ग्रासावया, नको नको मना गुंतू माया जाळी. माया जाळामध्ये गुंतू नको म्हणा, कारण माया जाळामध्ये जर गुंतशील तर या मनानं संपूर्ण हे मन काय करेन, या शरीराचं संपूर्ण समर्पण संसारासाठी खर्च करायला लावेल. कारण हे शरीर जर कुणाच्या अधीन असेल तर मनाच्या अधीन आहे बरं का मुळात. हा, या मनाला जे वाईट वळण लागलंय त्या वाईट वळणापासून दूर घेऊन या आणि चांगल्या ट्रॅकला घेऊन चला, चांगल्या वळणाला घेऊन चला. संतांनी अगोदर हेच केलं बरं का, संतांनी अगोदर हेच केलं. लावी मना पिसे गोविंदाचे असं म्हणावं माझ्या तुकोबरांनी. हा, नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोछंद. तुकोबरांनी म्हणावं, मनाला गोविंद गोविंद नामाचा एकदा का छंद लागला रे लागला की माया जाळाकडे ते ओढ घेणार नाही. गोविंद 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 म्हणा
गोविंद ते काया भेद नाही भेद नाही भेद नाही मग गोविंद ते काया भेद नाही. हा गोविंद अवघी काया झाली तू का म्हणे देह भरिला विठ्ठले. संपूर्ण शरीरामध्ये कायेमध्ये विठ्ठलाचा संचार या ठिकाणी होतो. त्याला कारण काय तर त्या मनाला गोविंद नामाचा छंद संत या ठिकाणी लावतात. पण आता ते संतांचं मन आहे ते त्यांनी सांगितलेलं ऐकतं. पण तुमचं आमचं मन ऐकतं का आपण सांगितलेलं? हा नाही ऐकत. आमचं तुमचं आपलं मन आपण जर चांगली गोष्ट काही त्याला समजावून सांगायला गेलो तर शक्यतो ते होकार देईलच याचा काही विश्वास नाही, याची काही शाश्वती नाही. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वो वही चला है रे. उम्र का ये ताना बाना समझ ना पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे. ना देखी ना भाले ना जाने ना दाए रे, दिशाहारा. मनाचं स्वरूप सांगितलंय सामान्य तुमच्या आमच्या साधारण माणसाचं बरं का. जहाँ नहीं जाना था वो वही चला है रे. जिकडे जाणं घातक काय जाऊ नको म्हटलं हमकस ते तिकडे जाणार. मग अशा या वाईट वळणाच्या मनाला संतांनी आधी चांगलं वळण लावावं. मन लागो मेरो राम फकीरी में, मन लागो मेरो राम फकीरी में, जो सुख पाया राम भजन में, जो सुख पाया राम भजन में, वो सुख नाही अमीरी में. मन लागो मेरो राम फकीरी में, मन लागो मेरो राम फकीरी में. रामाच्या चाकरीत सेवेत आमच्या मनाचं समर्पण ज्या दिवशी होईल त्या दिवशी निश्चित ते माया जाळाकडे ओढलं जाणार नाही, म्हणजे संसारासाठी समर्पण करणार नाही. त्या मनाला एकदा का गोविंद नामाचा छंद लागला रे लागला की ते देवाशी समर्पित झाल्याशिवाय राहणार नाही. तशीच देहाकडून सुद्धा देह समर्पण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवसापासून देह मनासहित काया सुद्धा परमार्थामध्ये रुजू होईल, देवाच्या चरणी या ठिकाणी समर्पित होईल,
त्या दिवशी पासून होणाऱ्या भक्तीनं निश्चित तुकोबांच्या जशा जीवनाचा शेवट गोड होतो तसा तुमच्या आमच्या सुद्धा जीवनाचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत तुकोबरांच्या संपूर्ण जीवनातल्या भजनाचा परिणाम माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. अजून दुसरं कारण सांगतात, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. वेळ झालाय ना? हो, मी आपला विरोधी पक्षाचा मोर्चा निघण्या अगोदर इज्जतीत राजीनामा देणं कधी चांगलं राहतं. आपला आभाळ आलं की कांदे झाकण्यातच भलाई असते बरं का. वेळ झालेला आहे, एक 10 मिनिटं अजून घेते. संपूर्ण संतांचं माहेर घर जे आहे ते पंढरपूर नावाचं गाव. तिथे मी गेलो, निजाचं असलेलं माहेर, आणि जीवनाचा सरशेवट परिणाम गोड या ठिकाणी झाला. भेटी रखुमाईच्या वरा. रुक्मिणी प्राण संजीवन सुखाचा आगर असलेला भगवान परमात्मा आम्ही साध्य करावा, आम्ही तो प्राप्त करावा. आता बघा, साधू संतांनी योग्य त्या वेळेत योग्य त्या वयामध्ये समर्पण केल्याचा एवढा गोड परिणाम. पण मग तुम्ही आम्ही योग्य ती वेळ साधतो का? अजिबात नाही. तुम्हाला आम्हाला गाडी निघून गेल्यावर वर हात करायची सवय लागली, त्याच्यामुळे गाडी आपल्या हाती लागत नाही. साधू संतांनी ते समर्पण करावं, मनासहित देहाचं समर्पण केलं, ते सुद्धा योग्य वेळेमध्ये योग्य वयामध्ये. आता ते योग्य वेळही आम्हाला कळून येत नाही आणि योग्य वयही आम्हाला कळून येत नाही. ते कशावरून सिद्ध होतं? आम्ही काय करतो, जोपर्यंत शरीर संपत्ती आमची हक्काची आहे, मालकीची आहे, तोपर्यंत कधी आम्हाला सुचत नाही आळंदीला जायचं, कधी आम्हाला सुचलं नाही पंढरपूरला जायचं. लेका सुनानं घरातून काढून दिलं, गुडघे पार गेले, आणि मग आम्ही हातात झेंडा घेतला, डोक्यावर तुळस घेतली आणि पंढरपूरला निघालो बरं का. अशा तुमच्या या समर्पणाला, अशा तुमच्या या भक्तीला काही एक किंमत नाही. जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. ज्या वयात आम्ही कस लावून संसार करतो, संपूर्ण कष्ट संसारासाठी घालवतो, या वयामध्ये साधू संतांनी समर्पण केलंय. कारण संतांचा एक गोड आग्रह झालाय, उपदेश जीवाकडे झालाय की हात चालावया पाय. हातपाय चालतात तोपर्यंत भक्ती परमार्थाचा, तीर्थयात्रेचा, भारत भ्रमंतीचा, वारी दिंडीचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजेच त्या निजाच्या माहेराला बळ ताकद आहे, शक्ती आहे, तोपर्यंतच जायचं आहे. आमच्या गावातला एक नाना म्हणून माणूस आहे, त्याचं वजन 110 किलोचं आहे आणि वय त्याचं 60च्या पुढे आणि 65च्या आतमध्ये आहे बरं का. असा 110 किलोचा तो नाना आळंदी सोडली, पंढरपूर सोडलं आणि थेट केदारनाथला गेला बरं का. केदारनाथला गेला. आता केदारनाथ हा देव सोपा आहे का अवघड आहे? 60च्या वयात 110 किलोचं वजन घेऊन तो गेला केदारनाथला. तिथं गेल्यानंतर डोंगराचा आकराळ विक्राळ रूप पाहिल्यानंतर त्याची काही हिंमत चाले ना, तो खालीच बसला. म्हणजे आपल्याला एवढं काय चढून जायला जमणार नाही. सोबत आलेली लोक म्हणतात, नाना काय झालं? नाही, आपल्याला हिंमत नाही, एवढ्या वर चढून जायला मला काय जमणार नाही, कारण माझं वजन बघ ना किती आहे, 110 किलोचं वजन आहे, आणि शेवटी 60च्या पार मी या ठिकाणी झालो. कसं शक्य आहे एवढ्यावर चढून जाणं? तर सोबतच्या लोकांनी सल्ला दिला, नाना इथे ऑप्शन आहेत, इथे पर्याय आहेत. तुम्हाला हेलिकॉप्टर घ्यायचं, तुम्हाला पालखी घ्यायची, का तुम्हाला घोडा घ्यायचा बसून जायला देवापर्यंत? तर आता हेलिकॉप्टरचं बजेट काय नानांनी नेलं नव्हतं, पालखीवाल्यावर काय नानाचा विश्वास बसेना. मग नानांनी काय केलं, तो घोडा होता, त्याची काय असेल ती दक्षिणा दिली, बुक केला आणि त्याच्यावर बसले. 110 किलोचा माणूस त्या खेचरावर बसला, वर चढून गेला, दर्शन घेतलं, खाली उतरून आला. एकंदरीत केदारनाथ हा देव करायला त्याला 15 दिवस लागले. 15 दिवसात इकडे अख्ख्या गावात चर्चा होती की नाना कुठं गेले? तुम्ही जागे आहेत ना? नाना कुठं गेले? केदारनाथला गेले. आता केदारनाथ हा मोठा देव करून नाना जेव्हा गावामध्ये आलेले पाहिले, तेव्हा गल्लीतली बाई जी पाहावी तीच, नाना बरी का तब्येत? नाना बरी का तब्येत? नाना बरी का तब्येत? मी म्हटलं नानाला काय रोग आलाय? नाना ज्या घोड्यावर बसला ते घोडा हातपाय खोडून मेलं म्हणलं बरं का. 110 किलोचं वजन तुम्ही घेऊन त्या मुक्या जनावराचा बळी घेता, त्याला व्याकुळ
करवता आणि अशा मुख्या प्राणाचा बळी घेऊन हा गुडघे आहे तोपर्यंत जा ना तू. केदारनाथ जा, बद्रीनाथ जा, अमरनाथ जा, काय असेल ते अवघड देव सगळे शरीर संपत्ती आहे तोपर्यंत करा. म्हणजे संतांनी समर्पण केलं ते सुद्धा योग्य वेळेमध्ये, योग्य वयामध्ये. हात चाला वया पाय, आणि त्या योग्य वेळेचा परिणाम, समर्पणाचा परिणाम पाहायला मिळाला. आम्ही त्या निजाच्या माहेरी जसं जसं आलो तशा आमच्या जीवनाचा शेवट गोड झाला. आणि तिथे आल्यानंतर जो प्राप्त केलाय तो कोण आहे? सुखाचा आगर असल्यामुळे दुःख नावाची गोष्ट शिल्लक मागे राहिली नाही. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. म्हणून तुकोबरांनी आता पुढे सांगितलं की काय करणार मी? माझ्या मुखानं, माझ्या वाणीनं माझं मन तृप्त होईपर्यंत अगदी माझ्या त्या विठ्ठलाचं भजन मी या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत करणार. मन तृप्त होईपर्यंत त्याचंच गुणगान मी माझ्या वाणीनं या ठिकाणी गाणार. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे
रखुमाईच्या बरा भेटी भेटी रखुमाईच्या बरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित आहे. सात संगत करणारी सर्व वारकरी भजनी मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. आणि आमच्या या सेवेसाठी विशेष उपस्थिती खरंच आदरणीय गुरुजींची आपल्याला संग त्यांचा आवाज आपल्या कानावर पडला. माऊलीची कृपा आहे, खरंच माऊलीची कृपा आहे आपल्यावर सुद्धा आणि गुरुजींवर तर आहेच, यात शंका नाही. गुरुजींच्या चरणी परत एकदा विनम्र भावानं वंदन आहे. गुरुजींकडे मी एक क्लास केलेला आहे, गुरुजींना आहे की नाही स्मरणात मला माहीत नाही, पण माझा आहे बरं का. तर निश्चितच आमच्यासारख्या लोकांना आदर्शवत जीवन ज्यांचं आहे, एक वारकरी म्हणूनही आणि एक गाणं कसं असावं, संप्रदायाशी निगडीत कशा चाली गाव्यात कसं असावं, हे संपूर्ण एकंदरीत गुरुजींचं मार्गदर्शन संपूर्ण संप्रदायातील महाराज मंडळींना वेळोवेळी या ठिकाणी लाभतं. गुरुजींचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आदरणीय आमचे रावसाहेब महाराज असतील, आदरणीय आमचे किरणदादा या ठिकाणी असतील, सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. सुंदर अशा पद्धतीची साऊंड सर्व्हिस आपल्याकडे आहे. आदरणीय आमचे दीक्षित गुरुजी सुद्धा त्यांच्या संपूर्ण विद्यार्थ्यांसहित या ठिकाणी उपस्थित राहिलात. गुरुजींच्याही चरणी विनम्र भावानं वंदन. अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित एक अर्धा मिनटं
माऊलीच्या नामाचा गजर मोठ्या आनंदानं उत्साहानं आपल्याला करायचा आहे. हात असतील तर वर करा, म्हणता येत असेल तर म्हणायचा प्रयत्न करा. जास्त वेळ नाही मला तुम्हाला म्हणायला. हां, असतील तर करा, बरं नसेल तर हरकत नाही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे विरेवा कुले बोत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैक करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरी गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की.